पावसाने नुकतीच विश्रांती घेतली होती. काळ्याभोर ढगांच्या फटीतून डोकावणाऱ्या सूर्यकिरणांनी हिरव्यागार शेतावर सोनेरी झळाळी चढवली होती. ओल्या मातीतून दरवळणारा सुगंध गावभर पसरला होता. चिमण्यांचा किलबिलाट, गोठ्यातील जनावरांचे आवाज आणि प्रत्येक घरातून ऐकू येणारे हरिनाम. संपूर्ण गाव आषाढीच्या स्वागतासाठी सज्ज झालं होतं. पण गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कौलारू घरात मात्र एक वेगळंच वातावरण होतं. ओसरीवर लाकडी पाटावर बसलेले हरिभाऊ देशमुख आपल्या उजव्या पायाकडे एकटक पाहत होते. गुडघ्यापासून घोट्यापर्यंत जाड पट्टी बांधलेली होती. बाजूला डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या पुड्या पडल्या होत्या. चेहऱ्यावर वेदना होत्या, पण डोळ्यात मात्र काळजी नव्हती. त्या डोळ्यात होती फक्त एकच ओढ, पंढरीच्या विठुरायाची. 2 दिवसापूर्वी संध्याकाळी शेतातून परतताना पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. त्यांचा तोल गेला, मोठ्या दगडावर पाय आदळला, वेदनेने ते जागेवरच कोसळले. गावातील काही मुलांनी धावत जाऊन त्यांना उचललं आणि दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासून पट्टी बांधली, वेदनाशामक इंजेक्शन दिलं. गंभीर आवाजात म्हणाले, हरिभाऊ, निदान 15 दिवस पूर्ण विश्रांती घ्या. पायावर अजिबात ताण देऊ नका. हरिभाऊ हसले. डॉक्टर, 8 दिवसांनी वारी आहे. डॉक्टरांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. म्हणूनच तर सांगतोय, यंदा जाऊ नका. ते माझ्या हातात नाही. म्हणजे ज्याने आजवर प्रत्येक वर्षी बोलावलं तो यंदाही बोलावतोय. डॉक्टर काही क्षण गप्प राहिले. त्यांना माहीत होतं, हा माणूस हट्टी नाही, हा भक्त आहे. भक्ताला कारणं कधी समजत नाहीत, त्याला फक्त हाक ऐकू येते. हरिभाऊंचं वय 75च्या पुढे गेलं होतं. चेहऱ्यावर खोल गेलेल्या सुरकुत्या, डोळ्यांवरती पांढरे शुभ्र केस, हातांवर मेहनतीचे साक्ष देणाऱ्या जाड रेषा. पण नामस्मरण सुरू झालं की एखाद्या लहान मुलासारखं निरागस हास्य फुलायचं. वारी म्हणजे त्यांच्यासाठी फक्त प्रवास नव्हता, ती त्यांचे श्वास होता. 2.5 वर्षांचे असताना त्यांच्या आईनं त्यांना पहिल्यांदा दिंडीत नेलं होतं. चालता येत नव्हतं म्हणून कधी वडिलांच्या खांद्यावर, कधी आईच्या कडेवर बसून त्यांनी पंढरीचा रस्ता पाहिला होता. मोठे होत गेले तसे पायांनी चालायला लागले, पण मन कधीपासून विठ्ठलाच्या दिशेने धावत होतं. वर्षामागून वर्ष सरत गेली. आई वडील गेले, लग्न झालं. पत्नी शारदा त्यांच्यासोबत अनेक वर्ष वारीला गेली. दोघांनी मिळून अभंग म्हणत, टाळ वाजवत कित्येक आषाढी पार केल्या. नंतर मुलं झाली. मुलांनाही त्यांनी लहानपणापासून दिंडीत नेलं. काळ पुढे सरकत राहिला. मुलं शिक्षणासाठी शहरात गेली, नोकऱ्या लागल्या, संसार वाढले. शारदाही एक दिवस त्यांना कायमची सोडून गेली. त्या दिवसापासून घर रिकामं झालं, पण वारी कधी रिकामीच नाही गेली. तू एकटा कसा जाशील, असा प्रश्न अनेकांनी विचारला. ते नेहमी हसून उत्तर द्यायचे, मी कधी एकटा असतो का, तो सोबत असतो. गेल्या 72 वर्षात त्यांनी एकदाही आषाढीची वारी चुकवली नव्हती. एकदा मुसळधार पावसात 3 दिवस ओलेचिंब चालावं लागलं होतं. एकदा ताप 130 अंश होता. एकदा पोटात अन्नाचा कण नव्हता. एकदा नदीला पूर आला. पण प्रत्येक वेळी काही ना काही चमत्कार घडला आणि ते पंढरपूरला पोचले. त्यांच्या मनात एकच विश्वास होता, जो पंढरीला बोलवतोय तोच पंढरीपर्यंत पोचवतो. वारीला 4 दिवस बाकी असताना मुलगा समीर आणि सून माधुरी गावाकडे आले. हरिभाऊ अंगणात बसून तुळशीला पाणी घालत होते. बाबा, समीर हळू आवाजात म्हणाला, यंदा राहू द्या. हरिभाऊंनी काही उत्तर दिलं नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, पायाला विश्रांती हवी. ऐकलं मी. मग हरिभाऊ त्यांच्याकडे वळले. समीर, तुला आठवतंय का, तू 5 वर्षाचा होतास तेव्हा तुला खांद्यावर बसवून मी वारी केली होती? हो. त्यावेळी माझे पाय दुखत होते, पण तुला खाली उतरवलं नव्हतं. समीर शांत झाला. आता माझा विठ्ठल मला बोलावतोय, मी त्याला पाय दुखतो म्हणून नाही म्हणू शकत ना. माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, आम्हाला तुमची काळजी वाटते. हरिभाऊ प्रेमानं म्हणाले, माझी काळजी तुम्ही करू नका. माझी काळजी घेणारा पंढरपुरात विटेवर उभा आहे. आषाढीची पहाड उजाडली. संपूर्ण गाव टाळ मृदुंगाच्या नादानं जागं झालं. भगवे झेंडे वाऱ्यावरती डोलत होते. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम हा गजर आकाशात दणानून सोडत होता. हरिभाऊंनी शांतपणे स्नान केलं. स्वच्छ पांढरं धोतर नेसलं. खांद्यावर भगवा उपरणा घेतला. गळ्यात तुळशीची माळ घातली. घरातील देव्हाऱ्यासमोर हात जोडले. शारदाच्या फोटोसमोर थांबून हलकसं हसले. चल ग, यंदाही तुझ्या विठ्ठलाला भेटून येतो. ते घराबाहेर पडले. दिंडी निघण्याआधीच गावातील विठ्ठल मंदिराच्या कळसाला त्यांनी नमस्कार केला. काठीचा आधार घेत त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि मनात फक्त एकच शब्द घुमत राहिला, विठ्ठला. काठीचा आधार घेत त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि दिंडीच्या मागोमाग हळूहळू चालू लागले. पहिल्याच काही पावलात जखमी पायानं आपली जाणीव करून दिली. वेदनेची तीव्र कळ अंगभर पसरली. क्षणभर ते थबकले, पण पुढच्या क्षणी त्यांनी डोळे मिटले आणि ओठावरती शांतपणे शब्द उमटले, पांडुरंगा, आता हा प्रवास माझा नाही, तुझा आहे. टाळांचा नाद वाढत होता. मृदुंगाच्या ठेकावरती वारकरी अभंग गात होते, सरकत होते. भगवे झेंडे वाऱ्यावरती डोलत होते. लहान मुलं आनंदाने नाचत होती. वृद्ध वारकरी हातात टाळ घेऊन हरिनामाच्या तालात चालत होते. त्या हजारो पावलांच्या लयीत हरिभाऊंचं पावलंही नकळत मिसळली. दुपारचं ऊन चढायला लागलं तसं पायाचं दुखणं असह्य होऊ लागलं. घामाच्या धारा वाहू लागल्या. श्वास जड झाला.
एका झाडाखाली थोडा वेळ ते बसले. तेवढ्यात दिंडीबरोबर चालणारा मालवाहू ट्रक तिथे थांबला. आजोबा चला, थोडं अंतर बसून जा. चालक प्रेमाने म्हणाला, नको रे बाबा, मी चालतो. तुम्ही चाललात तर पाय अजून सुजेल. त्याच्या आग्रहापुढे हरिभाऊ काही अंतर ट्रकमध्ये बसले, पण मन मात्र अस्वस्थ बसत नव्हतं. रस्त्यावरून चालणारे वारकरी दिसले की त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. काही किलोमीटर गेल्यावर त्यांनी स्वतः ट्रक थांबवला. बस झालं, आता पुढे माझे पाय आणि माझा विठ्ठल. चालकांना नमस्कार केला. विठ्ठल तुमची वारी सुखरूप पूर्ण करू. हरिभाऊ हसले, पुन्हा चालू लागले. संध्याकाळ होताच पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी पोचली. मंदिराचं मोठं अंगण वाऱ्याने भरून गेलं होतं. कोणी भजन सुरू केलं, कोणी अभंग म्हणू लागलं, तर कोणी दिवसभरच्या थकव्यानं झोपी गेलं. हरिभाऊंना मात्र पायाच्या ठणक्यामुळे झोप लागत नव्हती. ते मंदिराच्या भिंतीला टेकून शांतपणे नामस्मरण करत बसले. रात्रीचा पहाटेचा पहारा असावा. आजूबाजूला अंधार दाटला होता. अचानक त्यांना हलकीशी कुजबूज ऐकू आली. काही सावल्या दबकत मंदिराच्या मागच्या बाजूने आत शिरल्या. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण त्यातील एकाच्या हातातील मोठी बांबूची टोपली हलताना दिसली. संशय आल्यानं ते सावकाश उठले. काठी टेकवत त्या दिशेने जाऊ लागले. जवळ पोहोचताच त्यांनी पाहिलं की त्या टोपलीचं झाकण हळूच उघडून गेलं आणि त्यातून एक मोठा काळाकुट्ट नाग बाहेर सरकू लागला. तो थेट झोपलेल्या वारकऱ्यांच्या दिशेनं सोडण्याचा त्याचा डाव होता. क्षणाचाही विलंब न करता हरिभाऊ जोरात ओरडले, अरे थांबा, काय पाप करता आहात? त्यांचा आवाज ऐकताच ते लोक दचकले. त्यातील एकानं संतापाने हरिभाऊंकडे धाव घेतली. म्हाताऱ्या, गप्प बस. पण हरिभाऊ मागे हटले नाहीत. हातातली काठी उगारत त्यांनी त्यांच्या हातावरती फटका मारला की टोपली दूर जाऊन पडली. नाक फुतकारत बाहेर आला. बाकीचे तिघे हरिभाऊंवर तुटून पडले. त्यांच्या पाठीवर, खांद्यावर, पायावर जोरदार मार बसू लागला. आधीच जखमी असलेला पाय पुन्हा आपटला. डोळ्यासमोर अंधार यायला लागला. तरीही त्यांनी काठी घट्ट धरून ठेवली. इतक्यात नागानं दिशा बदलली आणि गुंडांकडे झेप घेतली. साप साप असा आरडाओरडा करत ते चौघे जीवाच्या आकांतानं पळून गेले. मंदिरात पुन्हा शांतता पसरली. हरिभाऊ मात्र वेदनेने विव्हळत तिथेच बसले. अंगभर मार बसला होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. क्षणभर त्यांना वाटलं कोणाला उठवावं, पण लगेच त्यांनी स्वतःच तो विचार झटकून टाकला. झोपलेले वारकरी शांत झोपू दे, त्यांना त्रास कशाला. ते मंदिराच्या खांबाला टेकून बसले. डोळे मिटले, दोन्ही हात जोडले. विठ्ठला, आता पुढचं तुझ्या हाती. कधी डोळा लागला त्यांनाच कळलं नाही. पहाटे टाळांच्या आवाजाने त्यांची जाग आली. पहाटे टाळांच्या मंजूळ नादाने आणि ज्ञानोबा, माऊली, तुकारामच्या अखंड गजराने हरिभाऊंचे डोळे उघडले. क्षणभर ते काल रात्रीचा प्रसंग आठवू लागले. अंगभर मार बसला होता. पायाची वेदना असह्य झाली होती. ते सावधपणे उठले. पाठ, खांदे, हात चाचपून पाहिले. आश्चर्य म्हणजे कालच्या माराच्या वेदना जवळजवळ नाहीशा झाल्या होत्या. जखमी पाय मात्र अजूनही दुखत होता, पण काल इतका त्रास नव्हता. त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याकडे पाहून हात जोडले. देवा, तुझी कृपा नसती तर काल काय झालं असतं कोण जाणे. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गावकरी वारकऱ्यांवरती फुलांची उधळण करत होते. कुठे ताक वाटत होते, कुठे पन्हे, कुठे गरम चहा, कुठे फराळ. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सेवा करण्याचं समाधान होतं. हरिभाऊ हळूहळू चालत होते. पाय दुखत होता, पण मन आनंदानं भरून गेलं होतं. 2 दिवसांनी रिंगणाचा सोहळा झाला. हजारो वारकरी एका विशाल मैदानात जमले होते. हरिनामाच्या गजरात वातावरण भारावून गेलं होतं. सोहळा संपताच स्वयंसेवकांनी जेवणाची पाकिटं वाटायला सुरुवात केली. क्षणात गर्दी उसळली. प्रत्येकजण पुढे सरकू लागला. हरिभाऊ उठण्याचा प्रयत्न करू लागले, पण पायाने साथ दिली नाही. धक्काबुक्कीत पडण्यापेक्षा त्यांनी शांतपणे बाजूला बसण्याचा निर्णय घेतला. ज्याच्या दारी आलोय तो मला उपाशी ठेवणार नाही, ते स्वतःशी हसत म्हणाले. गर्दी कमी होत गेली. मैदान जवळजवळ रिकामं झालं. तेवढ्यात भगवा फेटा बांधलेला एक तरुण स्वयंसेवक त्यांच्या जवळ आला. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. बाबा, हे घ्या, तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. त्याने प्रेमाने त्यांच्या हातात जेवणाचं पाकीट दिलं. अरे बाळा, एवढ्या गर्दीत तुला माझी आठवण कशी राहिली? तो फक्त मंद हसला. ज्यांना गरज असते त्यांना शोधूनच द्यायचं असतं. इतकं बोलून तो गर्दीत अदृश्य झाला. हरिभाऊंच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. विठ्ठला, किती काळजी घेतोस रे माझी. त्यांनी पाकीट उघडलं. गरमागरम पोळ्या, भाजी, भात, आमटी, थोडासा शिरा होता. कित्येक तासांपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. त्यांनी पहिला घास हातात घेतला. तेवढ्यात त्यांच्या धोत्राला कोणीतरी अलगद ओढलं. त्यांनी खाली पाहिलं. समोर 60-65 वर्षांचा एक अपंग भिकारी बसला होता. दोन्ही पाय नव्हते. एका लाकडी फळीवर बसून तो हातानं स्वतःला पुढे सरकवत होता. अंगावर फाटके कपडे, डोळ्यात उपासमारी, ओठावरती एकही शब्द नव्हता. त्याने फक्त हात जोडले. हरिभाऊ क्षणभर त्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. मग त्यांनी क्षणाचाही विचार न करता संपूर्ण जेवणाचं पाकीट त्याच्या हातात ठेवलं. घे बाबा, माझ्यापेक्षा तुला याची जास्त गरज आहे. भिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. नको बाबा, तुम्हीही उपाशी असाल. माझा विठ्ठल मला दुसरं जेवण पाठवेल, तू आधी खा. भिकाऱ्यानं थरथरत्या हाताने एक पोळी तोडली. त्याचा छोटासा तुकडा हरिभाऊंच्या हातात ठेवला.
हा एक घास तुम्ही खा, बाकी मी खातो. हरिभाऊंनी तो एकच घास खाल्ला आणि त्यांना आश्चर्य वाटलं. जणू अनेक दिवसांची भूक एका घासातच शांत झाली होती. पोट पूर्ण भरल्यासारखं वाटत होतं. त्यांनी जवळच्या घागरीतून पाणी प्यायलं. मन विलक्षण शांत झालं होतं. भिकारीही जेवण संपवून नमस्कार करून निघून गेला. हरिभाऊ बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात एकच विचार आला, देवा, दान देणाऱ्यापेक्षा स्वीकारण्याचंही मन किती मोठं असतं. वारीचा प्रवास पुढे सुरू झाला आणि काही दिवसांनी क्षितिजावरती पंढरपूरच्या मंदिराचा कळस दिसू लागला. तो क्षण पाहताच हरिभाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. पंढरपूरचा कळस नजरेस पडताच हरिभाऊंचे पाय आपोआप थांबले. त्यांनी काठी बाजूला टेकवली, दोन्ही हात जोडले आणि दूरवर दिसणाऱ्या त्या कळसाला साष्टांग नमस्कार घातला. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी धुळीने माखलेला चेहरा कधीच भिजून गेला. विठ्ठला, पुन्हा एकदा बोलावलंस, तुझ्या कृपेनंच आलो रे. त्यांच्या सभोवताली हजारो वारकरी भावविभोर होऊन जयघोष करत होते. पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम, संपूर्ण पंढरपूर हरिनामानं दुमदुमून गेलं होतं. दिंडी शहरात प्रवेश करू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांची गर्दी उसळली होती. कुणी फुलांची उधळण करत होतं, कुणी पाय धुवून घेत होतं, कुणी वारकऱ्यांना पाणी पाजत होतं. हरिभाऊंनी आधी चंद्रभागेच्या तीरावर जाऊन स्नान केलं. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच त्यांना विलक्षण समाधान लाभलं. त्यांनी दोन्ही हातांनी पाणी उचलून सूर्याला अर्घ्य दिलं. मनोमन प्रार्थना केली, देवा, आता फक्त एकदाच तुझ्या चरणी माथा टेकू दे. स्नान आटोपून ते मंदिराच्या रांगेत जाऊन उभे राहिले. रांग संपायचं नाव घेत नव्हती. 1 तास, 2 तास, 5 तास, 8 तास. पायाची वेदना पुन्हा वाढू लागली. तरीही ते शांतपणे नाम घेत उभे होते. आजूबाजूला लोक थकत होते, कुरकुर करत होते. पण हरिभाऊंच्या ओठावर सतत एकच नाव होतं, विठ्ठल विठ्ठल. जवळपास 12 तासांनी ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचले. आता काही क्षणातच विठ्ठलाचं दर्शन होणार होतं. इतक्यात मंदिरात अचानक गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षक मोठ्याने ओरडू लागला, सगळे मागे व्हा, मुख्यमंत्री महोदय पूजेसाठी येत आहेत. क्षणात रांग थांबण्यात आली. लोखंडी अडथळे लावण्यात आले. हरिभाऊ अगदी पुढच्या रांगेत होते. त्यांनी नम्रपणे एका सुरक्षा रक्षकाला विचारलं, बाळा, मी एवढा वेळ उभा आहे, 2 मिनिटं जाऊ दे, दर्शन घेऊन बाहेर येतो. नाही बाबा, आदेश आहेत, माझा पाय दुखतोय रे, सगळ्यांनाच घाई आहे, मागे वा. हरिभाऊ हात जोडून विनवू लागले. इतक्यात, वर्षांची वारी आहे माझी, फक्त 2 मिनिटं. पण कोणाच्याही चेहऱ्यावर दया नव्हती. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा मंदिराजवळ आला. सुरक्षा रक्षकांनी गर्दी मागे ढकलायला सुरुवात केली. एका जवानाचा जोरदार धक्का हरिभाऊंना बसला. त्यांचा तोल गेला, काठी हातातून सुटली. ते मागे कोसळले. मागून येणाऱ्या गर्दीने त्यांना आणखी मागे ढकललं. काही क्षण त्यांना काहीच समजेनासं झालं. कसाबस ते एका बाजूला जाऊन बसले. पाय पुन्हा जोरात ठणकू लागला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतका प्रवास, इतक्या वेदना, इतकी वर्ष, आणि आज दर्शनाशिवाय परत जावं लागणार. क्षणभर मनात वेदना उसळली, पण लगेच त्यांनी डोळे मिटले. दोन्ही हात जोडले. ओठावर हसू आणत ते म्हणाले, विठ्ठला, माझी इच्छा मोठी नाही, तुझी इच्छा मोठी. आज नाही दिलंस दर्शन, तर त्यातही काहीतरी कारण असेल. मी कोण तुझ्यावर रुसणारा? तू बोलवशील तेव्हा पुन्हा येईल. इतकं बोलून त्यांनी मंदिराच्या कळसाला दुरूनच नमस्कार केला. हळूहळू काठी टेकवत ते पुन्हा चंद्रभागेच्या दिशेनं चालू लागले. त्यांच्या मनात दर्शन न झाल्याची खंत होती, पण विठ्ठलावरचा विश्वास मात्र तसूभरही कमी झाला नव्हता. चंद्रभागेच्या काठेवर येऊन हरिभाऊ एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली शांतपणे बसले. मंदिराचा कळस दूरवर दिसत होता. त्या कळसाकडे ते बराच वेळ निशब्द पाहत राहिले. डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, पण चेहऱ्यावर राग नव्हता, तक्रार नव्हती. होती ती फक्त स्वीकाराची भावना. देवा, इतक्या वर्षात कधी रिकाम्या हातानं परत पाठवलं नाहीस. यंदा तुझी काही वेगळीच इच्छा असेल, तीही मान्य. थोडा वेळ तिथेच बसून त्यांनी पाण्याचे 2 घोट घेतले. पोटात सकाळपासून काहीच नव्हतं. भूक लागली होती, पण उठण्याचीही ताकद उरली नव्हती. पाय पुन्हा सुजायला लागला होता. त्यांनी काठीवर हात ठेवला आणि डोळे मिटून नामस्मरण सुरू केलं. तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या समोर येऊन थांबलं. बाबा. हरिभाऊंनी डोळे उघडले. समोर साधारण 30-32 वर्षाचा एक तरुण उभा होता. अंगात स्वच्छ पांढरा सदरा, कमरेला धोतर, कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा आणि चेहऱ्यावरती विलक्षण तेज. त्याच्या हातात पितळेचं मोठं ताट होतं. ताटातून गरम वाफा उठत होत्या. घ्या बाबा, आधी जेवून घ्या. हरिभाऊ चकित झाले. माझ्यासाठी? हो, पण मी मागितलं कुठे? तरुण हसला. सगळी भूक शब्दांनी सांगावी लागते असं थोडंच असतं. हरिभाऊंनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तू कोण रे बाळा? इथंच जवळ माझं छोटंसं भोजनालय आहे. दरवर्षी वारकऱ्यांना जेवण घालतो. आज सगळं संपलं होतं, पण हे ताट कोणासाठी तरी राखून ठेवलं होतं. आता कळलं ते तुमच्यासाठीच होतं. हरिभाऊंच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. देव तुझं भलं करो, तो तर नेहमीच करतो. तरुण शांतपणे हसला.
हरिभाऊंनी ताटाला नमस्कार केला, जेवायला सुरुवात केली. पहिला घास तोंडात टाकताच ते थबकले. अशी चव, असं सात्विक अन्न, असा सुगंध आयुष्यात त्यांनी कधीच अनुभवला नव्हता. पोळी अगदी मऊ, वरणात विलक्षण गोडवा, भाजी सुग्रास, तुपाचा मंद सुगंध. प्रत्येक घासागणित मन अधिकाधिक प्रसन्न होत होतं. ते खात होते आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. "बाळा, एवढं स्वादिष्ट जेवण मी आयुष्यात कधी खाल्लं नाही." तरुण फक्त हसला. त्यांच्याकडे ताट पूर्ण संपलं. हरिभाऊंनी दोन्ही हात जोडले. "कसं फेडू रे तुझं ऋण? वारकऱ्यांचं प्रेम मिळालं की सगळं फेडलं जातं." हरिभाऊ हात धुवून पुन्हा झाडाखाली येऊन बसले. तरुण अजूनही तिथेच होता. त्यानं प्रेमानं विचारलं, "बाबा, पायाला काय झालं?" "2 दिवस आधी पडलो रे. डॉक्टर म्हणाले आराम करा, पण विठ्ठलाची ओढ स्वस्थ बसू देईना." "इतका त्रास होत असूनही आलात?" हरिभाऊ हसले. "वारी चुकवायची नाही, एवढंच ठरवलं होतं." तरुण खाली बसला. "जरा पाय दाखवा." "कशाला?" "थोडं तेल लावून मालिश करतो, बरं वाटेल." हरिभाऊ घाबरलेच. "अरे नको बाबा, माझे पाय तू कशाला हात लावतोस? पाप लागेल." तरुणाच्या चेहऱ्यावर विलक्षण शांत स्मित उमटलं. "भक्ताचे पाय धरायला पाप लागत नाही बाबा." असं म्हणत त्याने अलगद हरिभाऊंचा जखमी पाय आपल्या हातात घेतला. हरिभाऊ घाईघाईनं पाय मागे ओढू लागले. "अरे नको रे पोरा, माझ्यासारख्या म्हातारेचे पाय कशाला धरतोस? मी साधा वारकरी माणूस. तुझ्या हाताला माझी धूळही लागू नये." तरुणाने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरती तेच प्रसन्न हास्य होतं. त्यानं प्रेमानं हरिभाऊंच्या पायावर हात फिरवला. त्या स्पर्शात एक विलक्षण ऊब होती. हरिभाऊंना क्षणभर जाणवलं की पायातील ठणका कमी होत चालला आहे. पण त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. इतक्यात मंदिराच्या दिशेनं मोठा गोंधळ सुरू झाला. लोक जीवाच्या आकांतानं धावत बाहेर येत होते. कोणी रडत होतं, कोणी मोठ्याने ओरडत होतं, कोणी हात जोडून आकाशाकडे पाहत होतं. हरिभाऊ आणि तो तरुण दोघंही उठून उभे राहिले. हरिभाऊंनी जवळून धावत जाणाऱ्या एका वारकऱ्याला विचारलं, "अरे बाबा, काय झालं? एवढा गोंधळ कशाला?" तो धापा टाकत म्हणाला, "अहो, मोठं अकरीत घडलं." "काय झालं?" "मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाहीये." हरिभाऊंच्या कानावर विश्वासच बसेना. "काय म्हणतोयस?" "हो, मुख्यमंत्री पूजेसाठी गाभाऱ्यात गेले, पण आत विठ्ठलाची मूर्तीच नाही. सगळे पुजारी, अधिकारी, पोलीस शोध घेतायत. कोणालाच काही समजत नाही." हरिभाऊ स्तब्ध झाले. त्यांनी थरथरत्या हातानं मंदिराकडे पाहिलं. हे कसं शक्य आहे? क्षणभर त्यांना काहीच सुचेना. ते घाईघाईनं मागे वळले. "अरे बाळा, तू ऐकलंस का?" वाक्य पूर्ण होण्याआधीच ते थांबले. समोर कोणीच नव्हतं. तो तरुण गायब झाला होता. "अरे कुठे गेला?" हरिभाऊ इकडे तिकडे पाहू लागले. झाडाखाली कोणी नव्हतं. आजूबाजूला कोणी नव्हतं. "बहुतेक दुकानात गेला असेल." असं म्हणत त्यांनी त्या तरुणाने दाखवलेल्या दिशेला पाहिलं. पण तिथे कोणतंच दुकान नव्हतं. तिथे काही क्षणापूर्वी छोटंसं भोजनालय असल्याचं तो म्हणाला होता. तिथे आता मोकळी जागा होती. हरिभाऊच्या अंगावर काटा आला. नाही, हे कसं शक्य आहे? त्यांनी पुन्हा चारही बाजूंना नजर फिरवली. ना तो तरुण, ना भोजनालय, ना पितळेचं ताट, काहीच नव्हतं. तेवढ्यात त्यांच्या नजरेत स्वतःची काठी पडली नाही. "अरे, माझी काठी?" ती देखील गायब होती. काठी शोधण्यासाठी ते सहज उभे राहिले आणि त्यांच्या लक्षात आलं, ते कोणत्याही आधाराशिवाय उभे होते. ते सावकाश एक पाऊल पुढे टाकलं, मग दुसरं, मग तिसरं. पायात अजिबात वेदना नव्हती, सूज नव्हती, ठणका नव्हता. जणू कधी दुखापतच झाली नव्हती. हरिभाऊ अवाक झाले. ते खाली बसले. घोटा हातानं दाबून पाहिला, गुडघा वाकवून पाहिला, उड्या मारून पाहिल्या. सगळं अगदी पूर्वीसारखं झालं होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर उसळला. त्यांनी दोन्ही हात जोडले. आकाशाकडे पाहत ते रडतच म्हणाले, "विठ्ठला, माझ्यासारख्या क्षुद्र भक्तासाठी तू स्वतः गाभारा सोडून आलास." त्यांच्या डोळ्यासमोर एकामागून एक प्रसंग उभे राहू लागले. रिंगणात मिळालेलं जेवण, भुकेल्या भिकाऱ्याला दिलेलं अन्न, एक घासात भागलेली भूक, झाडाखाली भेटलेला तेजस्वी तरुण, त्या हाताचा स्पर्श आणि आता अचानक बरा झालेला पाय. सगळं एकमेकांशी जोडायला त्यांना क्षणभरही लागला नाही. हरिभाऊ रडत मंदिराच्या कळसाकडे पाहत उभे राहिले. त्याच्या ओठांवरनं शब्द बाहेर पडले, "देवा, मला वाटलं मी तुझं दर्शन घेतलं नाही, पण खरं तर तूच माझ्याकडे दर्शनाला आला होतास." त्या क्षणी मंदिरातील घंटा एकाच वेळी घणघणू लागल्या आणि हरिभाऊंच्या अंतःकरणात विठ्ठल कायमचा विराजमान झाला. जय हरी विठ्ठल.